तर रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमधली ही घटना सध्या समोर येतेय। पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड यावेळी करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, हडपसर रुग्णालयामध्ये नेमका काय प्रकार? तर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल हे मोठं नावाजलेलं हॉस्पिटलची चेन जी आहे ती पाहायला मिळते आणि हडपसर मधल्या या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडलेला पाहायला मिळतोय। खरं तर कालच्या वेळेस काल दुपारच्या सुमारास एका नातेवाईकाची तब्येत जी आहे ती त्या ठिकाणी गंभीर झालेली होती आणि त्यानंतर काही नातेवाईक जे आहे ते संतप्त भूमिका हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या विरोधात घेतलेली पाहायला मिळाली होती। त्याच वेळेस हॉस्पिटलने त्या ठिकाणी हडपसर पोलीस स्टेशनला सांगून पोलिसांना त्या ठिकाणी पाचारण केलेलं होतं, परंतु आज सकाळी अचानक जो आहे तो मोठा जमाव त्या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय। काही शिवसैनिक उद्धव ठाकरे गटांचे देखील स्थानिक शिवसैनिक जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळत होते आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या हॉस्पिटलच्या कारभाराबाबत किंवा काही डॉक्टरांवरती शंका निर्माण करत मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ करण्याचा प्रयत्न केला आणि काही संतप्त जणांनी जे आहे ते हॉस्पिटलवरती दगडफेक केलेली पाहायला मिळते। हॉस्पिटलच्या काचा ज्या आहेत ते फोडण्याचा प्रयत्न या सगळ्यांच्या माध्यमातून केलेला पाहायला मिळतोय, परंतु जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यांना आयडेंटिफाय करून तात्काळ त्यांना ताब्यात घ्या अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आताच दिलेल्या आहेत। स्थानिक पोलीस त्या ठिकाणी पोहोचत आहेत, त्याचबरोबर स्पेशल ब्रँचचे डीसीपी उपायुक्त जे आहेत ते संदीप भाजीभाकरे यांना देखील त्या ठिकाणी पोहोचण्याच्या सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आहेत आणि तिथली परिस्थिती जी आहे ती आता कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किंवा मात्र रोहन, रुग्णालय प्रशासनाकडून या सगळ्या प्रकरणावरती काय स्पष्टीकरण देण्यात आलंय? अद्याप रुग्णालय प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे ते माध्यमांपर्यंत तरी पोहोचवलेलं नाहीये। आपण सातत्याने ही सगळी घटना समोर आल्यानंतर या हॉस्पिटलचे पीआरओ जे आहेत ते त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। जनसंपर्क अधिकारी तिथले कोण आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, तो संपर्क अद्याप तरी होऊ शकलेला नाहीये। नेमकी ही संपूर्ण घटना काय घडलेली आहे आणि हॉस्पिटलची नेमकी भूमिका काय आहे, त्यांची बाजू काय आहे हा देखील जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय। अद्याप अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ती प्रशासना च्या वतीने देण्यात आलेली नाहीये। काही काळानंतर कदाचित ते त्यांची भूमिका जी आहे ती प्रेस नोटच्या माध्यमातून मांडतील, परंतु सध्याच्या घडीला हा सगळा गोंधळाचं वातावरण, गोंधळाचं हे जे आहे ते सध्या या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतंय। पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त जो आहे तो आता त्या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि इतर जे रुग्ण आहेत त्या इतर रुग्णांना त्रास होऊ नये यासाठीची दक्षता जी आहे ती घेण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देखील हॉस्पिटल प्रशासनाला जे आहे ते दिलेला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नेमका हा प्रकार कशामुळे घडलेला आहे, हा प्रकारामध्ये हॉस्पिटलचा खरंच काही दोष आहे का, याबाबतची माहिती जी आहे ती पुणे पोलीस देतील, नाहीतर थोड्या वेळानंतर स्वतः हॉस्पिटलची भूमिका जी आहे ती हॉस्पिटल प्रशासन मांडताना आपल्याला पाहायला मिळेल। निश्चित, धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे हडपसर रुग्णालयातला हा प्रकार सध्या समोर येतोय। अगदी काही वेळातच पुणे पोलिसांकडून किंवा या रुग्णालयाच्या प्रशासनाकडून या सगळ्या संदर्भातलं स्पष्टीकरण देण्यात येईल। हडपसर मधील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आलेली आहे। तर एका रुग्णाचे नातेवाईक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, त्यांच्याकडून या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आलेली। आता या सगळ्या प्रकरणी पुढे कारवाई काय पद्धतीनं होते आणि त्याचबरोबर हे सगळं प्रकरण नेमकं काय हे अगदी काही वेळातच स्पष्ट केलं जाईल। रुग्णाच्या नातेवाईकांकडून ही तोडफोड करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। हडपसर मधील सह्याद्री हॉस्पिटलची ही तोडफोड करण्यात आलेली आहे। तर पुण्यामधली ही घटना आपण पाहतोय। हडपसर मधील सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड ही करण्यात आलेली आहे।